आमच्या प्रॉपर्टीशी संबंधित होता आणि तो संपलेला. तो ॲक्च्युली 8 तारखेला मिटलेला. आम्ही सोसायटीमध्ये मीटिंग करून सगळ्यांनी कोऑपरेटिव्हली डिसाईड केलं की आपण ही पट्टी मिटवून टाकू. म्हणजे आम्ही इतके हेळीमेळीने इतक्या वर्षांपासून एकत्र नेबर्स म्हणून राहिले आहोत, तर तेवढं आमच्यात अंडरस्टँडिंग होतं. आणि 9 तारखेला ज्यांनी कोणी तो पट्टा मारलेला त्यांनी स्वतःहून तो मिटवून टाकला. तो वाद तिकडे संपलेला. त्याच्यानंतर जे काय त्याच्यानंतर सुरू आहे ते मला वाटते फक्त आणि फक्त राजकारण सुरू आहे. आणि मुळात एक महत्वाची गोष्ट म्हणजे पब्लिक प्रॉपर्टीवर फुटपाथवर जे मारलेले पट्टे आहेत हे फार गंभीर गोष्ट आहे. तर त्याच्यावर प्रकाश पडला, ही सगळ्यात चांगली गोष्ट झाली यातून. पण तसं आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये मनसेना पब्लिक प्रॉपर्टीवरच्या पट्ट्यांविरोधात आंदोलन करत आहे. आज गिरगावमध्ये काल जे आंदोलन झालं तर त्या आंदोलनात पट्टे मारणाऱ्यांना सोडलं, मात्र ज्यांनी आंदोलन केलं त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केलेले आहेत. माझ्याबरोबर पण थोडंफार तसंच होतंय. कारण की 8 तारखेला जो मुद्दा मिटलेला, 11 तारखेला पोलिसांना पत्र लिहिलं गेलं माझ्या विरोधात आणि फॅब्रिकेटेड एव्हिडन्सेस दिले गेले, ज्याविषयी मी आता काल पोलिसांना ईमेल पाठवलाय प्रॉपर. पण हे तेच प्रकार झाला ना की कोणीतरी चिमटा आधी काढायचा आणि नंतर एखादा ओरडतोय किंवा त्याला दुखतंय त्याची तो कंप्लेंट पण नाही करू शकत. म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार आहे, हे चुकीचं आहे. तुम्ही आज मनसे नेत्यांची भेट घेताय, या सगळ्या म्हणजे जैन विरुद्ध मराठी असा हा वाद झाला, त्यात मनसेकडनं तुम्हाला पाठिंबा असणार आहे पूर्णपणे जर अशा प्रकारे जर वाद होत असेल? कारण प्रवीण छेडांनी सुद्धा तुमच्या विरोधात आंदोलन केलं. ते फार विचित्र वाटलं मला, कारण की छेडा साहेबांना मराठी समाजात तिकडून जास्त मतदान देत असतो आणि ते आम्हाला पण पर्सनली भेटलेत. पण पर्सनली अजिबात न बोलता यांनी डिरेक्टली तिकडे मीडिया घेऊन गेले आणि त्यांनी या प्रकारची गोष्ट केली. तर फार विचित्र वाटलं मला. पण आम्हाला सर्वप्रथम मनसेनीच साथ दिलेला, सरांनी राजसाहेबांनी सपोर्ट पण दाखवलेला आणि तो मुद्दा असा होता तेव्हा की सोसायटीत मिटण्यालायक होता, म्हणून मी जास्त या गोष्टीला भाव दिला नाही. पण हळूहळू मी बघतो ते प्रकरण वाढतच चाललंय. मी त्याच्यात मनसेनी जो काही स्टँड घेतलाय, मला वाटतं एक मराठी भूमिपुत्र म्हणून आमच्यासाठी उभी राहणारी सध्या ही एकच पार्टी मला दिसून येते, कारण की बाकी कुठून मला तशी जास्त मदत मिळालीच नाही. तुम्ही म्हणताय की काही दबाव आहे पोलिसांच्या केसेसवर, पोलिसांना तुम्ही मेल वगैरे केलाय, पण जैन समुदायाकडून अशी देखील मागणी झाली की आता संपूर्ण प्रकरण जे होतं या संपूर्ण सुरुवातीच्या प्रकरणापासून सीबीआयची चौकशी व्हावी, अशा प्रकारची मागणी जैन समुदायाच्या जैन समुदाय अल्पसंख्याक समुदायाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी ही मागणी केली. रॉला सांगायला सांगा. मग मी म्हणतो एनआयए वगैरे सीबीआय का, एनआयए का नको, एनआयए का नको करा, सीबीआयच का, किंवा इंटरपोल वगैरे असं अजून काय असेल तर. मला असं वाटतं म्हणणं असं आहे, पांढरे पट्टे मारण्यासाठी जर महापालिकेची परवानगी घ्यावी लागत असेल तर जैन समाजाने सुद्धा अशा पद्धतीने परवानगी घेऊन जिथे जिथे त्यांची इच्छा तिथे तसे पट्टे मारावे. मुळात एक सेकंद मी थोडं इंटरफेअर करतो सरच्या परवानगीने. पब्लिक प्रॉपर्टीवर असे पट्टे मारण्याचा अधिकार ना मला आहे, ना तुम्हाला आहे, ना कुठल्याच समाजाला आहे. आता मी एक प्रस्ताव जैन समाजाला देतो. माझा प्रस्ताव त्यांना असा आहे की हे पांढरे पट्टे तुम्ही कशासाठी मारताय, की त्यांच्याकडे जे मुनी येतात काय येतात त्यांच्या पायाला थंडपणा यावा म्हणून. ज्या सोसायटीत ते राहतात त्या सोसायटीत त्यांनी झाडं लावावी, अगदी दुतर्फा झाडं लावावी. झाडं लावल्याने पर्यावरण पण चांगलं होईल, जमीन पण थंड राहील, त्याच्यावर जैन मुनींना चालताना त्रास पण होणार नाही, कोणीही झाडं लावली आहेत म्हणून ऑब्जेक्शन घेणार नाही. हा फक्त झाडं हिरवी आहेत म्हणून नितेश राणेंनी ऑब्जेक्शन घेऊ नये एवढीच माझी विनंती आहे. हिरवी झाडं का लावताय वगैरे, ती झाडं हिरवीच असतात एवढी फक्त एक विनंती आहे. पण जिथे तुम्हाला वाटतं अगदी रस्त्यावरनं तुमचे जैन मुनी चालत असतील, दुतर्फा झाडं लावा ना, कोण विरोध करणार आहे तुम्हाला. पर्यावरण पण सांभाळा, तुमचा धर्म पण सांभाळा. आणि आम्हालाही आदर आहे ना की जैन मुनींना पायाला चटके बसवायची आमची अजिबात इच्छा नाही आहे. त्याच्यातनं मार्ग निघू शकतो. माझ्या मते हा चांगला मार्ग आहे, पटला तर घ्या, पण रस्त्याचं विद्रुपीकरण होऊ देणार नाही.
एवढी ठाम भूमिका आम्ही घेतली. सर, ते गिरगावला ज्या पद्धतीने गुन्हे दाखल झाले, काय सांगाल त्या सगळ्या संदर्भात? शे आम्हाला काय गुन्ह्याचं टेन्शन थोडी आहे. आस्वलाच्या अंगावर एक केस आला काय एक केस गेला काय त्याने काय फरक नाही पडत. पण मुळात असं आहे, गुन्हे जेव्हा तुम्ही आमच्यावर दाखल करा पहिले पांढरी पट्टी मारले त्याच्यावर गुन्हे दाखल करा. एक्झॅक्टली. आणि मग ज्यांनी काळ्या केल्या त्याच्यावर करा, दोघांवर करा चला. पण हे करणार नाहीत कारण यांच्यात एवढी हिंमत नाही. ते बघू आम्ही गुन्हे बिन्हे काय आम्हाला फरक नाही पडत. आमचे लोक बघतील काय करायचं. सचिन, सकाळी सकाळी घाबरतात हे. सकाळी एक ट्विट पण Tweet तुम्ही केलं. पेस्ट कंट्रोल करतात का मच्छरला गुन्हे वगैरे लागतात अशा प्रकारचं. तर मला काय झालं काल मी ते तो भोंदू बाबा कोण आहे त्यांचा निलेश चंद्रमुनी. त्याचा इंटरव्ह्यू बघत होतो. तो म्हणाला ते सूक्ष्मजीव असतात, असं असतं तसं असतं. तर माझ्या मनात प्रश्न आला की बॅक्टेरिया पण सूक्ष्मजीव असतो, तर मग आजारी बिजारी पडले तर अँटीबायोटिक घेतात का नाही घेत? व्हायरल इन्फेक्शन झालं तर अँटीव्हायरल गोळ्या घेतात का नाही घेत? जैन लोकांनी कोविडची लस घेतली का नाही घेतली? घरात मच्छर झाले तर काय करतात? मच्छर मारतात का त्यांच्याकडनं चावून घेतात? घरात ढेकणं झाली तर पेस्ट कंट्रोल करतात का की नाही नाही माझं रक्त पी म्हणून सांगतात? असा प्रश्न मला पडला, शंका आली, विचारली मी सहज. आता माझे जेवढे जैन मित्र आहेत ज्यांना मी ओळखतो, जे माझे चांगले परिचयाचे आहेत, ज्यांच्यावर माझी वंक चालते, त्यांना पण मी हा प्रश्न विचारला की घर पे मच्छर हुआ तो क्या करता है? ते म्हणाले नाही गुड नाईट लगाते हम लोग. मला असं वाटतं कुठल्याही गोष्टीचा याच्यात गमतीचा भाग आपण बाजूला ठेवूया, पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करणं हे काही योग्य नाही आहे. एखाद्या गोष्टीचा आता जैन आमच्याकडे जैन हेल्थ सेंटर आहे, तिथे पण अँटीबायोटिक प्रिस्क्राईब करताय. तिथे पण जे ऑपरेशन छोटंसं थिएटर आहे ना, ते पण तुम्हाला बॅक्टेरिया फ्री करावं लागतं, त्याच्यासाठी तुम्हाला फ्युमिंग करावं लागतं. त्यामुळे कुठल्या गोष्टीचा आपण अतिरेक करू नये. मी पुन्हा एकदा सांगतो की हिंदू समाजाने ज्या ज्या त्यांच्या अंधश्रद्धा होत्या त्या सुधारण्याचं काम केलं आणि हे काम सगळ्या धर्मामध्ये झालं पाहिजे, ही माझी एक वैयक्तिक आणि प्रामाणिक इच्छा आहे. मला सर्वांना अजून एक गोष्ट सांगावीशी वाटेल की जेव्हा आपण समजा बाहेर जातो, बाहेरच्या देशांमध्ये, सिंगापूर आपण फिरतो, व्हेनिसमध्ये गेलो, आपण ॲम्स्टरडॅममध्ये गेलो, तिकडे तुम्हाला अशा प्रकारचं विद्रुपीकरण बघायला मिळेल का? हा मुळात तुम्ही प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे की आपण जेव्हा बाहेर पडतोय, आपण एखादी अशी रेग बघतोय किंवा काही असू शकते, ते आज पांढरी पट्टी आहे, उद्या काही असू शकते, तुम्हाला इंटरनॅशनल जिकडे सायंटिफिक टेम्परामेंट आहे, जिकडे प्रत्येक गोष्टीला सौंदर्य दृष्टीने बघितलं जाते, आपल्याकडे मुळात सौंदर्य दृष्टीत नाहीये. कुठे पण काय पण कसंही डेव्हलपमेंट चालू आहे विकासच्या नावाखाली, तर असं कुठे एखाद्या इंटरनॅशनल सिटीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल का? हा प्रश्न स्वतःला विचारा, तुम्हाला उत्तर स्वतःहून मिळेल. आणि मग आपल्याला प्रश्न विचारायची की हे कारस्थान कोणी केलं, प्रश्न विचारा तेव्हा उत्तर मिळेल. तुम्ही म्हटलात की 8 तारखेपर्यंत हा वाद संपला होता, त्यानंतर तुम्हाला ट्रोलिंग सुरू झालं. Exactly. तुम्ही मनसेची भेट घेताय, पुढे लढा आता सुरू राहील की संपला? कारण की माझ्यासाठी जो वाद आहे तो कधीच संपलेला, पण माझ्या आयुष्यात, माझ्या पर्सनल लाईफमध्ये भरपूर प्रॉब्लेम्स होत आहेत. आम्हाला एक रेफ्युजी सारखं इकडून तिकडून पळावं लागतंय, कारण की पाठीची माणसं आहेत, इकडे तिकडे नजर ठेवून आहेत, घरी काही लोक येतात धमकवण्यासाठी, आणि सोसायटी पूर्णपणे आमच्या अगेन्स्ट झाली आहे. तर जिकडे मी स्वतः चौथी पिढी आहे ज्या जमिनीवर, तिकडेच मला राहायला जर भीती वाटायला लागली तर हे कसं चालणार? एक भूमिपुत्र म्हणून तिकडचा मी जागा मालक आहे. आता माझ्या आजीने ती जागा विकली नाही, ती लीजवर दिली. याच विचाराने दिली असेल की काहीतरी यांच्याकडे पॉवर असावी, कारण की यांच्या अगेन्स्ट गँगअप होणार. माझ्या इतके पॉवरमध्ये बरेच भूमिपुत्र नाही आहेत. बरेच लोक एखादा फ्लॅट घेऊन विकत राहतात. मग त्यांची परिस्थिती काय? त्यांना जर उद्या सांगितलं गेलं की तू नॉनव्हेज खातोस म्हणून तुला आम्ही फ्लॅट नाही देणार, त्यांच्या बाजूने कोण उभं राहणार? हे सगळे प्रश्न उद्भवतात. आणि याच्याबद्दल पण विचार व्हायला पाहिजे. हा नुसता काही पांढऱ्या पट्टीचा विषय नाहीये. जेव्हा मी म्हटलं सांस्कृतिक दहशतवाद, त्या खूप लोकांना मिरच्या जमल्या, पण हा पांढऱ्या पट्टीच्या फक्त विषयावर मी बोललो नाही. हे अशा अनेक विषय आहेत. जसे आता यांनी सांगितलं की मला मासे आवडत नाहीत म्हणून तुझ्या घरी तू मासे बनवायचे नाही, हा सांस्कृतिक दहशतवादच झाला. आम्ही सगळे जैन लोक एकत्र येऊन राहतोय म्हणून आमच्या सोसायटी समोर मच्छी मार्केट नको, हा सांस्कृतिक दहशतवादच झाला. कबुतरांमुळे तुम्हाला त्रास झाला तरी चालेल, आम्ही त्यांना दाणे खायला घालणार, हा सांस्कृतिक दहशतवादच झाला.
मग जर तुम्हाला सांस्कृतिक दहशतवादी म्हटलं तर तुम्हाला झोंबायला नको. एक पोल्युशनच्या काळात आम्ही सगळं काय आमचं हे आहे म्हणून तुम्ही खायचं नाही म्हणून ती मच्छी मार्केट बंद ठेवा, हा सांस्कृतिक दहशतवाद झाला. तर श्रावणामध्ये आपण पण नाही खात, आपल्यातले बरेच लोक खात नाहीत, पण असं काय नाही. आता आमच्या घरी 4 लोक श्रावण पाळतात, 2 लोक पाळत नाहीत. एवढा लिबरल हा आपला धर्म आहे तो. सो मला असं वाटतं की तुमच्या धर्माचं तुम्ही पालन करा. आम्हाला खूप आदर आहे, तुमच्या मुलींबद्दल आदर आहे, तुमच्या धर्मांबद्दल आदर आहे, पण याचा अर्थ असा नाही की तो तुम्ही आमच्यावर लादावा. जो तुमचा धर्म आहे, मी राजसाहेब नेहमी सांगतात, प्रत्येकाचा धर्म हा त्याच्या 4 भिंतीत असावा. उद्या तुम्हाला रस्त्यावर नमाज पडलेला चालत नाही, तसंच रस्त्यावर पांढऱ्या पट्ट्या मारलेल्या सुद्धा चालणार नाही. दोन्ही गोष्टी नाही चालणार. या बाबतीत आमची भूमिका ठाम आहे आणि आम्ही वेद पाठक कुटुंबियांच्या पाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठामपणे उभी आहे. थँक्यू सो मच. आणि या पद्धतीचं जर दडपशाही पद्धतीने याच्यावर कोणी त्रास द्यायला पाहिजे तर गाठ आमच्याशी आहे. एवढं छेडा बिडा मिडा सगळ्यांनी लक्षात ठेवा. अजून एक गोष्ट मला क्लिअर करायची वाटते. माझ्या विरोधात बऱ्याच अफवा सुरू आहेत. आपण एआयच्या जगात राहतो. थोडंसं तुम्ही म्हणजे कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्याआधी थोडंच तपास करत जा. मी जे काय पब्लिकली टाकलंय ते तसंच्या तसं आहे. आता मी एखादा व्हिडिओ टाकतो, त्याच्या खाली जी कमेंट येते ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे. तर ते कमेंटमध्ये जर जिहाद किंवा असं काही लिहिलंय तर त्याचा मी जबाबदार कसा काय? ते त्या व्यक्तीचं वैयक्तिक मत आहे. तर मी माझ्या तोंडातून जे शब्द उच्चारले त्याच्यावर विश्वास ठेवा. असं कोणतरी थर्ड पार्टी आणून फोटोशॉप एडिटेड एआय जनरेटेड गोष्टी टाकतंय आणि माझ्या विरोधात काही पण सुरू आहे, कारण की मी एक्सपोज केलं या लोकांना, तर ते मला अजिबात चालणार नाही. आणि या पूर्ण प्रोसेसमध्ये जर जैन जे खरोखर ट्रू जैन फॉलोअर्स आहेत, दिगंबर श्वेतांबर दोन्ही समाज, त्यांचं जर मन दुखलं असेल तर मिच्छामी दुखडं.